आजचे आसन बैठक स्थितीतले गुरुवारचे. प्रथम आपण करणार आहोत पर्वतासन. आधी पद्मासनामध्ये बसून घ्यायचंय. बोट एकमेकांमध्ये अडकवायचे. सरासरी पद्मासन किंवा पद्मासन झाल्यानंतर पर्वतासन करत असताना हात असे वर केले की आपल्याला समाधान वाटतं. परंतु प्रत्यक्षामध्ये कल्पना अशी करायची की आपल्या बोटांना कुणीतरी वर उचलून धरलंय आणि आपल्या शरीराचं वजन असं वर ओढलंय, असं तुम्हाला फिलिंग यायला हवं. असं वाटायला हवं की कोणीतरी आपल्याला वर ओढलेलं आहे. मग ताण कसा निर्माण होतो? इथं पण ताण निर्माण झाला पाहिजे कोणीतरी वर ओढलं तर. नाहीतर फक्त ताण एवढ्याच भागात राहिला तर तो उपयोगाचा नाही. संथ संपूर्ण श्वसन. मान सरळ, पाठ सरळ, हात असे मागे घ्या. संपूर्ण लक्ष श्वासाकडे. कल्पना करायची अधूनमधून आपोआपच हात शिथिल पडतात. कल्पना करायची की वर कोणीतरी आपल्याला ओढतंय. तळहात आकाशाच्या दिशेने करण्याचा प्रयत्न करा. संथ संपूर्ण श्वसन. दिसायला साधे वाटणारे आसन सुद्धा छोटे छोटे बदल केले कसे प्रभावी होतात हे हात वर ओढून धरल्यानंतर लक्षात येईल. प्रदीर्घ श्वसन. ओढा वर 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 वर. डायफ्रॅम किंवा उदरपटल ज्यामुळे आपलं श्वसन होतं तिथे होणारा रक्तपुरवठा वाढतो. पाठीचा कणा, खांदे, फ्रोझन शोल्डर याच्यामध्ये ज्या ज्या समस्या निर्माण झालेल्या असतील त्या कमी होण्यासाठी मदत होते पर्वतासन. यानंतरचं आसन आपल्याला करायचंय कुक्कुटासन. कुक्कुटासन ज्यांचं वजन जास्त आहे त्यांना ते जमणं थोडंसं कठीण जातं. कारण पाय जो आहे या दोन मांड्यांच्या मधून आपला हात तिथं पोचायला पाहिजे. किमान एखाद्या स्थितीमध्ये थोडा वेळ थांबलं की आपोआप हात शिथिल होतात, स्नायू शिथिल होतात आणि मग आपल्याला हे आसन करता येऊ शकतं. मनगटाची ताकद वाढवणारं आसन आहे. संथ संपूर्ण श्वसन. लक्ष श्वासाकडे द्यायचंय. नजर एका जागेवर केंद्रित करा.
यानंतरचं जे आसन आहे गोरक्षासन, तोलात्मक आसन आहे. तोल सांभाळण्यासाठी गुडघ्यांवरती आपल्याला तोल सांभाळायचा आहे. जर तपासलं तर किलोभर सुद्धा वजन आपण त्याच्यावरती देत नाही आहोत. आदर्श अवस्थेमध्ये असा कुठलाही आपल्याला आधार घेण्याची गरज नाही, परंतु मग त्यात 1 किंवा 2 सेकंद थांबता येतं. थोडा जर आधार घेतला जसा तराजू इकडे तिकडे डोलतो त्या पद्धतीने जेव्हा होईल, म्हणजे कमीत कमी वजन काही सेकंद जरी आसन जमलं तरी सुद्धा खूप आनंद होतो. विशेषतः कमरेमध्ये जेव्हा आपण सुरुवातीला वाकतो तेव्हा असं समोर वाकत होतो. आता कमरेतून बऱ्यापैकी सरळ व्हायला सुरुवात झाली. ज्या दिवशी ते पूर्णपणे सरळ होईल आणि इथला तणाव कमी होईल त्या दिवशी आपोआप गुडघ्यावरती उभं राहता येईल. यानंतरचं जे आसन आहे गोरक्षासन नंतर तुलासन. तुलासनासाठी आता पाय बदलून घ्या. एका जागेवरती लक्ष केंद्रित करायचं. याच स्थितीमध्ये आपल्याला करायचंय सिंहासन. पद्मासनातच थांबायचंय. आणि या स्थितीमध्ये तोंड पूर्ण उघडं ठेवायचं आणि श्वासोच्छ्वास तोंडाने करायचा आहे, आवाज न करता. कमरेचा भाग हळूहळू खाली ठेवायचा आहे. लक्ष संपूर्णपणे श्वासावर द्यायचंय. कमरेचा भाग कसा शिथिल पडत चाललाय आणि पाठीचे मणके एक एक मणका कसा मोकळा होतोय याची तुम्हाला जाणीव इथे होईल. लक्ष पूर्ण आव असा
अगोदरच जर तोल सांभाळण्यासाठी जेव्हा पहिल्यांदा आधार घेतला त्यावेळेला 1 सेकंदही जमत नव्हतं, पण आधार प्रथमच काढून टाकल्याबरोबर 3-4 सेकंदापर्यंत तोल डुलत डुलत का होईना आला. मनाला एकदा माहिती पडलं की आपल्याला कुठे आधार भेटणार आहे, मग मन बरोबर तशाच पद्धतीनं काम करतं. यानंतरचं आसन आपल्याला करायचंय जानु शीर्षासन. जानु शीर्षासन करण्यासाठी आपली टाच जांघेमध्ये लावा. जानु म्हणजे गुडघा. एखाद्या स्थितीमध्ये आपण जर थोडा वेळ सहजतेने थांबलो, सहजतेने थांबण्याचा एकमेव मार्ग ते म्हणजे आपलं श्वसन. संथ आणि दीर्घ श्वसन. आपोआप हळूहळू आपण अधिकाधिक पुढच्या पायरीवर जाताना आपल्याला दिसेल. गुडघा न उचलता डोकं गुडघ्याला टेकवायचंय. आणि आपला श्वासोच्छ्वास मात्र होईल तेवढा हळू चालू ठेवायचा आहे. दुसरी बाजू. टाच जांघेमध्ये घ्या. गरजेचं नाही, कारण झटक्यामध्ये जर आपण केलं ना, बऱ्याचदा आपण काय करतो, पाठीतनं इथून वाकतो आणि मग करतो. आपल्याला कमरेतनं वाकायचं हे पण लक्षात घेणं गरजेचं आहे. जिथवर जमतं, समजा मला इथपर्यंत जमतंय, इथंच थांबा. दीर्घ श्वास घेत राहा. परत थोडं वाका. पोटरीला आणि मांडीला तणाव निर्माण होईल. परत त्या जागेत थांबायचंय. संथ संपूर्ण श्वास.
परत अजून खाली वाका. अजून खाली वाका. संथ संपूर्ण श्वसन. लक्षात असं येईल की एका बाजूने अतिशय सहजतेने नाक गुडघ्याला टेकतं आणि दुसऱ्या बाजूने टेकत नाहीये. असं का होतंय? तर दिवसभरामध्ये शरीरामध्ये आपण ज्या हालचाली करतो त्या एका विशिष्ट पद्धतीनेच करत असतो. तुम्हाला दोन हातांमधला जर फरक पाहिला तर इथं पूर्ण मसल्स तयार झालेले सापडते, या बाजूला नाहीयेत. कारण जेव्हा काम करतो आपण सातत्याने उजव्या हाताने काम करत असतो आणि यामुळे असमतोल निर्माण होतो. योगासनांमध्ये आपण एकाच पद्धतीनं हे देतो, दोनही बाजूला व्यायाम देतो, ज्या कारणामुळे समतोल निर्माण होण्याची संभाव्यता वाढते. आता परिवृत्त जानु शीर्षासन. आदर्श अवस्थेमध्ये तर होणार नाही, पण डाव्या हाताने असं पकडा, उजव्या हाताने करा. किमान पाठीच्या कण्याला काही अंशी तरी आपण ताणतो. याच्यामध्ये पोटरीचा आणि मांडीचा तणाव सुद्धा अधिक वरच्या पातळीवरती जातो आणि आपला दबाव हाताचा पोटरीवर राहिल्यामुळे गुडघा वर येत नाही. परिवृत्त जानु शीर्षासन. दुसरी बाजू. यानंतरचं आसन आहे अर्धबद्ध पद्मोत्तानासन. उजवा पाय डाव्या मांडीवर ठेवा. उजवा हात मागून घेऊन अंगठ्याला पकडायचंय इथे आणि खाली वाकण्याचं. जमेल तेवढं खाली वाका, पण कमरेतनं वाकायचंय, पाठीतून मधून वाकायचं नाही. अर्धबद्ध पद्म पश्चिमोत्तानासन.
अजून खाली वाका. संथ संपूर्ण श्वसन. यानंतर त्र्यंगमुख पद्म पश्चिमोत्तानासन. इथं एका पायाची वज्रासनासारखी घडी घाला आणि दुसऱ्या पायाला घट्ट पकडून कमरेतून खाली वाकायचं आहे. जमलं तर कपाळ गुडघ्याला लावा. संथ संपूर्ण श्वसन. दुसरी बाजू. वज्रासनासारखी घडी दुसऱ्या पायाची. वाकताना पाठीतून वाकायचं नसून आपल्याला कमरेतून वाकायचं हे लक्षात घ्या. बऱ्याचदा आपण इथल्या इथं वाकण्याचा प्रयत्न करतो, तसं करायचं नाही. मला इथपर्यंत जमतं तेवढंच करा. दीर्घ श्वसन घेत राहा. थोड्या वेळात स्नायू शिथिल पडतात. अजून थोडं खाली जा. परत एकदा संथ संपूर्ण श्वसन. लक्षात येईल की थोड्या वेळात परत एकदा स्नायू शिथिल पडतायत. परत एकदा संथ संपूर्ण श्वसन. आणि मी जसं म्हणालो त्या पद्धतीनं एकाच वेळी तुम्हाला दोन्हीकडे सारखं जमेल असं बिलकुलच नाहीये. परत खाली वाका. यानंतर पुढचं आसन क्रोंचासन. इथे वज्रासनासारखी घडी घालून घेतली. आदर्श अवस्थेमध्ये पाय नाकाजवळ यायला हवा. पण आता जेवढं जमतं तेवढं जर आपण करत गेलो आपोआपच पाय जवळ जवळ जाताना तुम्हाला दिसेल. सुरुवातीला पाय गुडघ्यातून वाकतो, पण टप्प्याटप्प्याने क्रोंचासन. दुसरी बाजू.
एक पाय सहजतेने जातो, एक पाय जात नाही. आता यासाठी आपण काय करू शकतो? नवीन जेव्हा असतो त्यावेळी आपण भिंतीचा वापर करू शकतो. इथे जवळ घ्या आणि मग या पद्धतीने भिंतीचा वापर करता येईल. भिंतीचा आधार घेत आधी पाठ सरळ करायची. या पद्धतीने क्रंचासन करण्याचा प्रयत्न करता येतो. यानंतरचं आसन आहे मरीचासन प्रकार 1. मिश्र प्रकारामध्ये सुद्धा आसनं करून पाहिलेत आणि या पद्धतीतही आसनं करून पाहिलेत. तर मिश्र प्रकारापेक्षा यात जास्त फरक पडल्याचं जाणवतं, कारण आपण प्रत्येक वेळी एकेका दिवशी एकेका स्नायूंना खूप वेळ ताणतो, त्यामुळे ते स्नायू खूप लवकर शिथिल पडतात. मिश्र प्रकारामध्ये आपण ते एकदा ताणतो तोपर्यंत दुसऱ्या एका स्नायूंना, तिसऱ्या एका स्नायूंना. दोनही पद्धती ज्याच्या त्याच्या जागेवरती बरोबर आहेत, परंतु प्रगत अभ्यासासाठी मला असं वाटतं हे करणं गरजेचं आहे. मरीचासन. पाय उभा करून डावा पाय उभा केला, डाव्या हाताने अशी घडी घातली. होईल तेवढं समोर वाकायचं. दुसरी बाजू. यानंतर पश्चिमोत्तानासन. पश्चिम म्हणजे पाठ आपल्याला समोर वाकायचं आहे, पण वाकताना पाठीला वाकवायचं नसून आपल्याला कमरेतून वाकायचं आहे. अजून खाली वाका. गुडघे खाली दाबा. यानंतर परिवृत्त पश्चिमोत्तानासन. उजव्या हाताने डाव्या पायाच्या करंगळीकडे पकडायचंय आणि तळव्याची दिशा उजवीकडे गेली पाहिजे. डाव्या हाताने असं पकडायचं.
संथ संपूर्ण श्वसन. हळूहळू छताकडे पाहायला चालू करायचं. आता उलट क्रमाने डाव्या हाताने उजव्या पायाच्या करंगळीला पकडायचंय. करंगळीच्या बाजूला उजव्या हाताने डाव्या करंगळीच्या बाजूला पकडायचंय आणि असं वाकायचंय. यानंतरचं आसन उभय पादांगुष्ठासन. आकर्ण धनुरासन. डाव्या पायाने डावा अंगठा डाव्या हाताचा आणि डाव्या पायाचा अंगठा, उजव्या हाताचा आणि उजव्या पायाचा अंगठा. पाठीचा कणा सरळ करण्याचा प्रयत्न करायचा आहे. यानंतर पुढची बाजू, दुसरी बाजू. आकर्ण धनुरासनामध्ये जसं आपण कानापर्यंत नेतो, प्रगत अवस्थेमध्ये क्रोंचासनासारखा पाय वर न्यायचा आहे, एक पाय वर न्यायचा आहे आणि पाय समोर ठेवायचा आहे. शेवटी आपण करणार आहोत ती महामुद्रा. महामुद्रा करण्यासाठी महामुद्रेला करताना आपण काय करणार ते बघायचंय. आधी ऐकून घ्या. इथे वाकल्यानंतर संपूर्ण श्वास घ्यायचा आहे. संपूर्ण श्वास घेतल्यानंतर हनुवटी अशी दाबायची आणि श्वास आतमध्ये तसाच दाबून धरायचा आणि आपल्या पोटाला आतल्या दिशेने असं दाबायचं. या आत असं गेलं पाहिजे, म्हणजे फुफ्फुसावरती आपोआप दाब निर्माण होतो. यामुळे ऑक्सिजनची रक्तामध्ये ऑक्सिजन मिसळणं दाबाखाली अतिशय सहजतेने घडतं. आणि ज्यावेळी आपण सोडतो, जसं एखाद्या ड्रेनेजमध्ये घाण साठलेली असेल तर तिथं काय करतात, दाबाने ते पाणी मारतात आणि दाबाने पाणी मारल्याबरोबर कचरा निघून जातो आणि नंतर ते पाणी भडभड भडभड वाहायला चालू होतं. तसंच आपण जेव्हा दाबून इथं धरतोय त्यावेळी ऑक्सिजनचं शोषण, अभिशोषण अधिक चांगल्या पद्धतीनं होतं आणि त्याला सोडल्याबरोबर तितक्याच प्रचंड वेगाने त्यातनं कार्बन डायऑक्साईड सुद्धा तो बाहेर जातो. आता आधी श्वास संपूर्ण घ्या. त्यानंतर मान अशी केल्यानंतर पोटाला सुद्धा आत खेचायचंय. जमेल तेवढा वेळ थांबायचंय, सोडून द्यायचं. असं एकेका बाजूने 3-3 वेळेला आपण करणार आहोत.
महामुद्रा दुसरं आवर्तन. लक्षात घ्या, श्वास एकदा आत घेतला, मान खाली दाबायची, पोटाला आतल्या दिशेने ओढायचं, फुफ्फुसामधल्या हवेवरती आपोआप दाब येतो. होईल तेवढा वेळ थांबायचंय. महामुद्रा तिसरं आवर्तन. दुसरी बाजू. संपूर्ण उच्छ्वास, त्यानंतर संपूर्ण श्वास भरून घ्या. प्रथम ईशावास्य उपनिषद, त्यानंतर पातंजली योग सूत्राचे पहिले 25 सूत्र. ईशावास्यम इदं सर्वं यत्किंचं जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जिथा मा गृधाः कस्य स्विद्धनम् कुर्वन्नेवेह कर्माणि जिजीविषेच्छतः समाः एवं त्वयि नान्यथेतोऽस्ति न कर्म लिप्यते नरे असूर्या नामते लोका अंधेन तमसा वृत्तः तांस्ते प्रीत्याभिगच्छन्ति एके चात्महनो जनः. पातंजलि योग सूत्र. अथ योगानुशासनम् योगचित्तवृत्ति निरोधः तदा दृष्टुः स्वरूपेव स्थानं वृत्ति सारूप्यमितरत्र वृत्तयः पञ्चतयः क्लिष्टाः प्रमाण विपर्यय विकल्प निद्रा स्मृतयः प्रत्यक्षानुमानागमाः प्रमाणानि
विपर्ययो मिथ्या ज्ञानमतद्रुपप्रतिष्ठम् शब्दज्ञानानुपाति वस्तुशून्यो विकल्पः अभावप्रत्ययालम्बना वृत्तिनिद्रा अनुभूतविषयसम्प्रमोषः स्मृतिः अभ्यासवैराग्याभ्यान्तन्निरोधः तत्र स्थितो यत्नोऽभ्यासः स तु दीर्घकालनैरन्तर्यसत्कारासेवितो दृढभूमि दृष्टानुश्रविकविषयवितृष्णस्य वशिकारसज्ञावैराग्यम् तत्परं पुरुषख्यातेर्गुणवैतृष्णम् वितर्कविचारानन्दास्मितारूपानुगमात् सम्प्रज्ञात विरामप्रत्ययभ्यासपूर्वः संस्कारशेषोऽन्यः भवप्रत्ययो विदेहप्रकृतिलयानां श्रद्धावीर्यस्मृतिसमाधिप्रज्ञापूर्वक इतरेषां तीव्रसंवेगनामासन्नः मृदुमध्याधिमात्रत्वात् ततोऽपि विशेषः ईश्वरप्रणिधानाद्वां तत्र निरतिशयं सर्वज्ञबीजम् स एव पूर्वेषामपि गुरुः कालेनानवच्छेदात् तस्य वाचकः प्रणव तज्जपस्तदर्थभावनम् उद्या सकाळी पुन्हा भेटूया. धन्यवाद.